नमस्कार महाराष्ट्र. काय म्हणता? आतुरता लागली ना की मराठी बिग बॉस सीझन नंबर 5चा विनर कोण होणार? चला तर पाहूया लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये 6व्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरचा प्रवास हा खूपच अप अँड डाऊन होता. सुरुवातीला तिला वोट्स जवळपास मिळतच नव्हते, पण आता तिने तिचा गेम खूप जास्त सुधारलेला आहे व आता ती टॉप बिग बॉस मराठीच्या टॉप 6 कंटेस्टंटमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. 5व्या क्रमांकावर आहे निक्की तंबोली. निक्की तंबोलीला जास्त करून मते ही हिंदी प्रेक्षकांकडून मिळत आहेत. मराठी प्रेक्षकांना निक्की तंबोलीचा गेम फार काही आवडलेला नाही. मराठी प्रेक्षकांकडून तिला खूप कमी प्रमाणात वोट्स मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावर आहे अंकिता. सुरुवातीला अंकिताचा गेम खूप चांगला होता. असे वाटत होते की ती टॉप 2मध्ये येईल, पण नंतर तिने सूरजला बऱ्याच वेळेस नॉमिनेट केले. त्यामुळे सूरजचे जे फॅन्स आहेत त्यांनी अंकिताला वोट्स देणे कमी केले व आता अंकिता ही 4थ्या क्रमांकावर आहे. अंकितापेक्षा थोड्या जास्त मतांनी अंकिताच्या पुढे आहेत, म्हणजेच 3ऱ्या क्रमांकावर आहेत धनंजय पवार, डी पी दादाला पण वोट्स फार चांगल्या प्रमाणात मिळत आहेत. डी दादाचं यूट्यूब चॅनल आहे व त्यातून सुद्धा त्यांची म्हणजे पब्लिकसोबत अटॅचमेंट चांगली दिसते. त्याच्यामुळं 3ऱ्या क्रमांकावर आहे धनंजय पवार. आता दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाचा विचार केला असता 2ऱ्या क्रमांकावर दिसत आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतला खूप चांगल्या प्रमाणात वोट्स मिळाले. तसेच फायनल वीकचा जर विचार केला तर अभिजितचा परफॉर्मन्स खूप चांगला दिसत आहे. कॉन्टेस्ट मध्ये जर विचार केला तर अभिजित सावंत यांची चंद्रावरचा डान्स झालं किंवा अजून काही गोष्टी झालं तर अभिजित सावंत हे खूप चांगल्या प्रमाणात आतापर्यंत खेळत आलेले दिसत आहेत. तसेच त्यांचा संयम पण खूप चांगल्या प्रमाणात दिसत आहे. आता जर विचार करायला गेला तर पहिल्या क्रमांकावर राज्य करत आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग ही अफाट आहे. ते एक प्रमाणात पाहायला गेलं तर ते सगळ्यांसाठी असणारं वादळच आहे. कारण की सूरज चव्हाणचे जर वोटिंगचा विचार केला तर ते जवळपास 35 ते 40% व बाकीच्यांचे वोट्सचा विचार केला तर ते 60% सगळ्यांचे मिळून असं दिसत आहे. त्यामुळे सध्याच्याला तरी पहिल्या क्रमांकावर राज्य करत आहे सूरज चव्हाण. पण आपण बिग बॉसच्या विनरचा जर विचार करायला गेलं तर त्याच्यात तुम्ही गेममध्ये कसं आहात प्लस तुमचा वोटिंग ह्या दोन्हीचा पण विचार केला जातो. कारण की मागच्या बिग बॉसमध्ये प्रसाद याला खूप चांगल्या प्रमाणात वोट्स मिळत होते, तरी पण तो मागच्या बिग बॉसचा विनर झालेला नाही आहे. त्याच्यामुळं आता आपल्याला त्या फिनालेच्या दिवशीच कळेल की बिग बॉस सीझन 5चा विनर कोण होणार. पण सध्याच्याला तर सूरज हा अभिजितच्या फार पुढे आहे. त्याच्यामुळं वाटत आहे की बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर हा सूरज चव्हाणच होईल.